त्रिकोणी घडी. त्रिकोणी घडी घातल्यावर आपण जर 2.5 मीटर फॅब्रिक घेतला तर एवढा कपडा आपला उरतो. याच्यात आपण नेफा काढतो. ठीक आहे. आणि याच्यात सगळं धोतीचं कटिंग होणार. घडीची बाजू स्वतःकडे घ्यायची. घडीची बाजू नेहमी आपण स्वतःकडे ठेवतो. आता आपल्याला इथं बॉटमचं मार्क येणार आहे ना, 6 इंच हा बॉटम टाकला तर इथून आपल्याला उंचीचं मार्क करायचं. पट्टीच्या ह्याने टाकलं ठीक आहे. इथून आता उंची सपोज किती असेल तेवढी. जर इथं आली उंची तर मी इथंच मार्क करते आता, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि इथून डायरेक्ट मग लाईन मारायची. नेफा मायनस करून उंची घेतली आपण. जर उंची माझी याच्या खाली आली नेफा मायनस करून तर मी इथून लाईन मारणार आहे. आणि ज्यांची कुणाची इथंपर्यंत भरती आहे तर लाईन मारायची गरजच नाही. कळालं. आणि इथं आपण आसन टाकतो. इथं जे काय आसन असेल ते आपलं 9, 9.5, 10 म्हणजे वरचं 7 आणि हे 9 प्लस करून बघा किती होतं. त्याच्यानुसार आसन टाकायचं. ते फार मोठं नको आहे, फार छोटे. आणि इथं आसनचं नॉर्मल शेप द्यायचं. एक अर्धा इंच तिरपं. आणि इथे 2 इंच आपण कट करतो. द्या खात्री. 3च मापं टाकावी लागतात. मापं काही टाकलीत का आपण ह्याला लहान मुलींचं करायचं असेल तरी असाच फक्त नेफ्याचा साईज त्यांचा छोटा होईल. किंवा नेफा नाही लावला पूर्ण उंची घेऊन फक्त इलास्टिकचा नेफा लावला लहान मुलींना तरी सुद्धा चालतो. पूर्ण उंची घ्यावी. पूर्ण त्यांच्या त्यांना एवढा मोठा नेफा नको ना. फक्त इलास्टिक जे लावणार आपण तेवढंच लावायचं. 4 इंची वगैरे टाकायचा नेफा त्यांना. काय चाललंय? हे 2 बाजूचे. तर प्लेटिंगचं डायरेक्शन आपलं आता ही पहिली प्लेट शिवली जाते इथं. आणि याचं डायरेक्शन हे असे असतं धोतीचे. तेव्हा मग याचे डायरेक्शन असे आले, याचे डायरेक्शन असे आले की इथं हे आपोआप धोतीचे जे कर्व व्हावे ते तयार होतात. कळालं का. आणि इथं बॉटम पट्टीच लावायची आपल्याला. सलवारला जी लावली ती किंवा फोल्डही मारला तरी सुद्धा ह्याच्या विरुद्ध हे काय हो. याच्या डायरेक्शन इकडं आणि याच्या डायरेक्शन इकडं. आता आपल्या इथं डायरेक्शन सलवारच्या आपल्या फ्रंटला आल्या तर या इथे येणार आहे. इथं साईडला असं. कळालं का. आणि हा त्रिकोणीच दिसतो तरी लावताना बॉटम तुम्हाला सरळ करून लावायचं. आणि शिवलं होतं त्रिकोणीच होतो.